हॅलो नमस्कार. स्नेहास पाकविधीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मार्केटमध्ये छान छान कैऱ्या आलेल्या आहेत. कैरीची रेसिपी तर झालीच पाहिजे. चला तर मग आपण बघूया कैरीचा चुंदा. तोही वर्षभर टिकणारा हा रेसिपी आहे. अतिशय सोपी रेसिपी आहे, खायलाही सुंदर लागतो. चला तर मग बघूया. आपण बघत आहोत रेसिपी कैरीचा चुंदा. इथे मी कैरी घेतलेली आहे. ही कैरी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. आता हा चुंदा करताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कुठेही पाण्याचा स्पर्श झाला नाही पाहिजे, इवन ओला हातही लागला नाही पाहिजे. चला तर मग आता आपण ह्या कैरीचे साल काढून घ्यायचे आहे. कसं कापून घ्यायचे, हे सगळे साल काढून घेतलेले आहे. आता ही कैरी आपल्याला खिसून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला कैरी खिसून घ्यायची आहे. घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि ह्या कैरी खिसल्यानंतर ना आपल्याला हिचं वजन करून बघायचं आहे. त्या प्रमाणामध्ये आपल्याला गूळ आणि साखरचा वापर करायचा आहे. बघा आता ही कैरी 300 ग्रॅम भरलेली आहे खिसलेली. चला तर मग आता आपण गूळ साखर घेऊया. इथे आपण कैरी खिसून घेतलेली आहे सगळी. ही कैरी खिसल्यानंतर ना हिचं वजन झालेलं आहे 300 ग्रॅम. आता आपण हिच्यामध्ये टाकणार आहोत पाव टीस्पून याच्यात आपण मीठ टाकणार आहोत आणि हळद टाकायची आहे. हळद पण पाव टीस्पून आपण टाकायची आहे याच्यात. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे छानपैकी आपल्याला मिक्स करायचं. आणि पाणीचा इथं आपण कुठेही वापर करायचा नाही. इवन आपण ओला चमचा, ओले भांडे, पाणी कुठेही असलेले आपण घ्यायचं नाहीये. जर याच्यात पाण्याचे थेंब वगैरे गेले तर हे आपला कैरीचा चुंदा वर्षभर टिकणार नाही, तो लगेच खराब होईल. म्हणून आपल्याला पाण्याचा इथं कुठेही स्पर्श झाला नाही पाहिजे या रेसिपीला. आता मी इथं आपल्याला साखर आणि गुळाचा वापर करायचा आहे. कैरी आपली 300 ग्रॅम भरलेली आहे ही खिसलेली. तर मी घेतलेली आहे 100 ग्रॅम साखर, ती आपण याच्यात टाकायची आहे. आणि 100 ग्रॅम गूळ. मी साखर आणि गूळ दोन्ही वापरत आहे. हे पण आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये, हलवायचंय आणि थोड्या वेळ ह्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. गूळ आणि साखर इथं आपण दोन्हींचा वापर करत आहोत. सर आहे म्हणून मी इथं साखर आणि गूळ याच्यात 100 ग्रॅमचा फरक ठेवलेला आहे. नाहीतर तुम्ही जेवढी खिसलेली कैरी वजनाने भरते तेवढंच तुम्ही त्याच्यामध्ये साखर किंवा गूळ किंवा दोन्ही समप्रमाणामध्ये वापरू शकता. आता मी थोड्या वेळ ह्याला झाकून ठेवणार आहे. 10 ते 15 मिनिटाला झाकून ठेवायचं आहे. मग आपण ह्याला पुढची रेसिपी बघूया. बघू शकता तुम्ही 10 मिनिटं झालेले आहेत. आपले गूळ आणि आपण साखर या कैरीमध्ये मिक्स करून ठेवलेलं पाणी सुटलेलं आहे. बघू शकता तुम्ही आता ह्याला. चला तर मग आता मी गॅस पेटवून घेत आहे. आपण ही कढई ठेवलेली आहे. हे जे आपण मिश्रण केलं होतं, खिसलेली कैरी, गूळ आणि साखर, ह्याच्यामध्ये आपण मीठ आणि हळद टाकलेलं आहे. ते आता आपण ह्या कढईत टाकायचं आहे. फुल केलेलं आहे मी. आता जोपर्यंत आपलं हे एक तारी ह्याला पाक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. आता तुम्ही इथं बघू शकता, मी इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे. हा अर्धा चमचा घेतलेला आहे मी लाल मिरची पावडर. जिऱ्याची पावडर आहे अर्धा चमचा. बेडगी मिरची पावडर आहे ही टीस्पून घेतलेली आहे. तर मग आता आपण ह्याला चांगलं शिजवून घेऊया. आपल्याला ह्याला जास्तही शिजवायचं नाहीये. आता खरं बघायला गेलं ह्याची रेसिपी आपण आता ही झटपट होणारी अशी रेसिपी करत आहोत. पण पारंपरिक पद्धतीने ह्याची रेसिपी बघितली तर आपण हा कैरीचा जो चुंदा आहे तो उन्हामध्ये केला जातो. हा गॅसवर वगैरे ते शिजवला जात नाही, उन्हात केला जातो हा. आणि 10 ते 11 दिवस ह्या रेसिपीला लागतात. पण आपण झटपट अशी होणारा कैरीचा चुंदा बघत आहोत. हा कैरी आता आपली शिजत आलेली आहे आणि आपला पाक हा 1 तारी होस्तपर्यंत शिजवायचा आहे. बघूया आपण.
बघा तुम्ही, एक तार आपल्या पाकाला धरत आहे. जास्तही आपल्याला शिजवायचा नाहीये. जास्त शिजवला तर आपला गूळ कडक होण्याची शक्यता. बघू शकता तुम्ही, एक तार आलेली आहे. आता आपण याची गॅस बंद करायचा आहे. तुम्ही बघू शकता, मी इथं बडीशोप घेतलेली आहे, दालचिनी घेतलेली आहे आणि लवंग घेतलेली आहे. बडीशोप घेतलेली आहे आपण, दालचिनी घेतलेली आहे आणि लवंग आहे. चला तर मग आता आपण ह्याच्यामध्ये हे सगळे मसाले टाकायचे आहेत. ही लाल मिरची पावडर आहे, ह्याच्यात टाकायचे आपण. जिरा पावडर, लाल काश्मीरी मिरची पावडर आहे ही, आणि आपली बडीशोप, दालचिनी आणि लवंग आहे, हे आपण याच्यात टाकत आहोत. आपल्याला मस्त हलवून घ्यायचं आहे. गोड, आंबट, तिखट असा हा आपला कैरीचा छुंदा अतिशय सुंदर लागतो. पण कोरड्या अशा छानशा काचेच्या भरणीमध्ये ह्याला भरून ठेवायचं आहे. आपण जर याचा एक तारी पाक होईपर्यंत शिजवलं नाही, जर लवकर आपण ह्याला काढलं तर हे खराब होण्याची शक्यता आहे. तयार आहे आपला कैरीचा चुंदा. आंबट गोड अशी ह्या कैरीचा चुंदा खायला अतिशय सुंदर लागतो. वरण भातासोबतही तुम्ही तोंडी लावू शकता. वर्षभर टिकणारी ही रेसिपी आहे. नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत स्नेहाच पाक विधीमध्ये.